डॉक्टर फैज अहमद शेख यांचे निधन झाले आहे। ते 102 वर्षाचे होते आणि सध्या अमेरिकेतील मुलांकडे मुक्कामी असताना त्यांचे देहवासन झाले आहे। सोलापूर शहराच्या मेडिकल, शिक्षण, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात त्यांनी संपूर्ण आयुष्य त्यांचे समर्पित केले। गोरगरीब आणि विधवा महिलांना आणि गरजू लोकांना अथक सेवा दिली। मेडिकल क्षेत्रातील योगदान डॉक्टर शेख यांनी वंशपैन मेडिकल कॉलेज, सिव्हिल हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटलसह अनेक रुग्णालयांच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली। त्यांचा सहभाग या संस्थांच्या विकासात मौलाचा ठरला, ज्यामुळे सोलापूरच्या आरोग्य सेवा मजबूत झाल्या। सामाजिक आणि बँकिंग योगदान सोलापूर सोशल अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या स्थापनेसाठी त्यांनी अथक पाठपुरावा केला आणि दीर्घकाळ चेअरमन म्हणून काम केले। विधवा कल्याण मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष म्हणून त्यांनी विधवा महिलांना मोफत शिवण क्लासेस घेऊन मोफत शिलाई मशीन देऊन आत्मनिर्भर बनवण्याचे मोठे कार्य केले। प्रोग्रेसिव्ह उर्दू हायस्कूलचे ते संस्थापक व चेअरमन होते आणि फारखुंदा उर्दू हायस्कूलचे संस्थापक व चेअरमन म्हणून त्यांनी सोलापूर विमानतळाजवळील गरीब वस्तीत स्वतःची जमीन दान करून मोठी शिक्षण संस्था उभी केली। ही संस्था आज तेथील लोकांच्या भविष्यासाठी प्रकाशस्तंभ बनली आहे। होडगी रोडवरील ईदगाह, पांगल शाळा असलेली आलमगीर ईदगाह व इतर धार्मिक स्थळांच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता। त्यांच्या या कार्याने सोलापूरच्या शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाला समृद्धी प्राप्त झाली आहे। डॉक्टर फैज अहमद शेख यांच्या आत्म्याला शांती लाभो, त्यांचे कार्य अमर राहील।